या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय, कारण गुरुजींनी आम्हाला आमच्या शाळेमध्ये शिकवलं आणि आम्हाला मोठं केलं. ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून उद्या उपस्थित राहायचंय. आज या ठिकाणी सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. उद्या शेवटचा दिवस आहे. आज या ठिकाणी आम्हाला उपस्थित लाभले श्री किशोर भावे. किशोर भावे म्हणजे आमच्या गावचा अभिमान आहे. आज त्यांचं गीत रामायण जे आहे ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. माझं करून भाग्य असं आहे की या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. मी एक आठवण सांगतो. ती आठवण की मी जो शिकलो आणि मोठा झालो त्याची पहिली सुरुवात त्यांच्या घरापासून झाली. त्यांची आई आणि त्यांचे वडील, म्हणजे मी तुम्हाला सांगतो 5वी मध्ये असताना मी शेवटची परीक्षा येईपर्यंत 4 विषयामध्ये नापास झालो. 4 विषयामध्ये आई बाबांनी, म्हणजे माझ्या आई बाबांची सुरुवात, माझ्या बाबांना त्यांच्या घराकडून सायकल मिळाली होती आणि तिथून आमच्या घराची पण सुरुवात झाली. आणि हे एक व्यक्त करणं खूप आवश्यक असतं, कारण माणूस जिथून मोठा होतो, जिथून माणसाची सुरुवात होते, तिथून तिथे माणसाचं मूळ असतं, ते खूप महत्वाचं असतं. आणि ते आज या ठिकाणी आहे, हे माझ्यासाठी ते परम भाग्य आहे. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी तुम्ही जोरदार टाळ्या. आणि मी या ठिकाणी आमचे जे हरिभक्त परायण म्हणजे विवेक जोशी जे आहे त्याला विनंती करतो की किशोर काकांना त्यांनी शाल, श्रीफळ आणि भगवान हनुमंताची प्रतिमा देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव करावा. ताई, खूप खूप धन्यवाद. मी विनंती करतो संदीप काकांना की त्यांनी व्यासपीठावरती आहे. आज मराठीची धुरा संदीप काका कसल्याही प्रसिद्धीशिवाय चालवतात. त्यांची छाती खूप मोठी आहे. ते लेखक आहेत, कवी आहेत, खूप सुंदर मशिनं बनवतात. मी विनंती करतो आमचे त्यांचे वर्ग मित्र जे आहेत की संदीप काकांचा या ठिकाणी गौरव या ब्रह्मदेवाच्या सानिध्यामध्ये व्हावा. साईश, सगळ्यांनी थांबायचंय. त्याच्यानंतर मी विनंती करतो सगुण मावळकर यांना की त्यांनी व्यासपीठावरती. सगुण मावळकर हा माझा बालपणीचा मित्र. मी लहानपणापासून आम्ही संगीत काका जेव्हा मराठी संस्कार केंद्राचे जे कार्यक्रम करायचे त्यावेळी सगुण त्यावेळेपासून तो आजपर्यंत आता लाऊडस्पीकर आता तो मोठा सगळं काम सगुण करतो आणि त्यापासून तो आजपर्यंत बरोबर आहे. आणि त्याचा गौरव होणे या ठिकाणी खूप गरजेचं आहे. ही छोटी छोटी माणसं आहेत, पण छोटी छोटी माणसं आपलं गाव घडवतात आणि गाव मोठं करतात. हे लक्षात ठेवा. आज सगुण जर गावामध्ये नाही तर गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होणे अशक्य आहे. म्हणून अशा व्यक्तीचा गौरव या ठिकाणी होणे खूप आवश्यक आहे आणि तो अधिक मात्रामध्ये होणे आवश्यक आहे. मी विनंती करतो आमचे विवेक की सगुणाचा या ठिकाणी गौरव करावा. सगळ्या गौरवमूर्ती या ठिकाणी थांबायचे फोटोसाठी. सगुणसाठी तुम्ही जोरदार टाळ्या द्या. साधा सरळ व्यक्ती नको, कुणाच्याही हाकेला जाऊ. आणि याच्यानंतर आज जो शेवटचा गौरव होणार आहे तो माझा परम मित्र निलेश शेळककर आहे. निलेश शेळकरांनी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर बसावे. या निलेशची खासियत काय आहे? सुंदर जेवण बनवतो, सुंदर. आता जे जेवण त्यांनी बनवलेलं आहे ते त्याने बनवलेलं आहे. निलेश बालपणापासून या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सानिध्यामध्ये जी काही सेवा असेल तो इमाने इतबारे करतो. कसलीही प्रसिद्धी नाही, कसली बघून धावून होता. आणि हा निलेश तुम्हाला सांगतो या कार्यक्रमासाठी त्याने 3 दिवस सुट्टी घेतली. 3 दिवस. या सगळ्या कार्यक्रमामध्ये
या सगळ्यांचं यश आहे, लक्षात ठेवा. यांच्याशिवाय हा कार्यक्रम मोठा होऊ शकत नाही. निलेशसाठी तुम्ही जोरदार टाळ्या द्या. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे, कुणीही या ठिकाणी जायचं नाही अल्पोपहार घेतल्याशिवाय, आणि निलेशने बनवलेला स्वादिष्ट जे अल्पोपहार आहे तो घेतल्याशिवाय या ठिकाणी कोणी जायचं नाही. सगळ्यांनी इथे, आणि आपले जे या ठिकाणी इथे ग्रुप फोटो सुधार सर ठीक आहे, तुम्ही लावा. सुधार सर जरा लवकर या. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे, रांगेत